सामाजिक वनीकरण सिंदेवाही वतीने पर्यावरण मार्गदर्शन व पर्यावरण संबंधित गोष्टी जाणून घेण्याकरिता सिंदेवाही तालुक्यातील 5 शाळांच्या विद्यार्थ्यांना जंगलामध्ये भ्रमंती करून चला जाणूया वनाला या उपक्रमात अंतर्गत नेचर कॅम्प आयोजित करण्यात आला। त्यानुसार आज सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही व महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथून एकूण 80 विद्यार्थी व 10 शिक्षकांना सोबत घेऊन जंगल भ्रमंती व पक्षी निरीक्षण, वन्यजीवन पर्यावरण अभ्यास केला। सिंदेवाही वन परिक्षेत्रातील ठकाबाई तलाव या परिसरात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत तलावाभोवती भ्रमंती करून जंगलातील बारकावे टिपत पाऊलखुणांवरून वाघ, अस्वल, बिबटा अशी ओळख, पक्ष्यांच्या आकारमान व दिसण्यावरून व आवाजावरून त्यांची ओळख, साप, सापाच्या विविध प्रजाती यांची ओळख आणि अंधश्रद्धा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी प्रमुख पक्षी निरीक्षक रोशन धोत्रे चंद्रपूर व अक्षय मेश्राम नागवीड यांनी पक्ष्यासंदर्भात बारकावे व स्थानांतरित पक्षी दाखवून मार्गदर्शन केलं। तर पाऊलखुणा ओळखणे, जंगलात वावरताना जंगलातील नियम व विविध प्राण्यांची ओळख व जंगलाचे महत्त्व या संदर्भात स्वाब संस्थेचे अध्यक्ष वन्यजीवन अभ्यासक यश कायरकर यांनी परिसर भ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तर सामाजिक वनीकरणाचे सिंदेवाहीचे वन परिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड यांनी पर्यावरणातील झाडे, त्यांचे संवर्धन कशा पद्धतीने करता येईल व त्यांचे महत्त्व या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं। तर स्वाब संस्थेचे सर्पमित्र जिवेश शयाम यांनी सापाच्या विविध प्रजाती, सर्पदंश आणि सर्पदंश मागचे कारण तसेच विषारी, बिनविषारी सापांची ओळख कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी स्वाब संस्थेच्या महिला विभाग प्रमुख कल्पना गेडाम, ब्रह्मपुरी आचल कायरकर, सदस्य स्वप्नील मेश्राम, छत्रपती रामटेके, विनोद लेनगुरे, भोलेनाथ सुरपाम, शुभम निचेकर, अमीर करकाडे, महेश बोरकर, होमदेव दूधपाचरे, अमन करकाळे, विकास लोणबले, गोपाल कुंबले या स्वाब संस्थेचे सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतला। तर वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहाय्यक मसराम, वनरक्षक भावना तोडसाम मॅडम, वनरक्षक संतोष पेंदाम, वनरक्षक चौधरी यांनी परिसर भ्रमंती सहकार्य केलं। वनरक्षक श्री मुलमुले सामाजिक वनीकरण सिंदेवाडी हे उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी। जाणून घेऊयात। महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधील सुप्रसिद्ध असा असलेला ठकाबाई या तलावामध्ये। हा बघू शकता ठकाबाई तलाव। हा ठकाबाई तलाव संपूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला असून इथं नेहमी वन्य प्राण्यांचा वावर असतो, जसे की वाघ, बिबट, अस्वल, रानगवे असे नेहमी या परिसरामध्ये वन्य प्राणी तुम्हाला आढळून येतील। तर इथं काही आमचे स्वाब संस्थेचे पदाधिकारी आहे आणि विद्यार्थीगण आहे, ते इथं निरीक्षणासाठी आले आहे, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती। बघू शकता हा जंगल परिसर, हा पूर्ण जंगल परिसर आहे, नेहमी वन्य प्राण्यांचा वावर असतोय। उपक्रम राबवण्यात आलेला आहे। सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सिंदेवाही, राष्ट्रीय हरित सेना नेचर कॅम्प व स्वाब नेचर केअर फाउंडेशन यातर्फे चला जानू या वनाला, चला जानू या वनाला हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तर येथील सर्वोदय कन्या विद्यालय व महात्मा फुले विद्यालय येथील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनी शिक्षण, प्राणी निरीक्षण याबाबतची माहिती। प्रतिनिधी अमान कुरेशी, स्टार महाराष्ट्र न्यूज सिंदेवाही।